कर्ज उतरवण्यासाठी आणखी एक उपाय आज घेऊन आली आहे। असा एक नारळ घ्यावा, तो सोललेला नारळ असावा। त्यावरती इथे कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर हा उपाय तुम्ही मंगळवार किंवा शनिवार कोणत्याही दिवशी करू शकता। स्वस्तिक काढावे, त्यानंतर थोडासा गूळ आणि काळे फुटाणे हे घ्यावेत किंवा मोतीचूरचा लाडू, हे सगळं घेऊन मारुती मंदिरामध्ये जायचं आहे। याचा नैवेद्य मारुतीला दाखवायचा आहे आणि हा नारळ जो आहे हा तिथे अर्पण करायचा आहे आणि ऋणमुक्तेश्वराय नमः या मंत्राचा जप करा किंवा ऋणमोचन मंगल स्तोत्राचा तिथे 11 वेळेला पाठ करायचा आहे। असे किमान 11 शनिवार किंवा 11 मंगळवार करावे। तुम्हाला वाटलं तुम्ही जास्त पण करू शकता। 7.5 जर तुमची असेल तर तुम्ही 7.5मध्ये जास्त, म्हणजे जोपर्यंत 7.5 संपत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता। ह्याने कर्ज मोकळे होण्यात, म्हणजे कर्जातून मुक्त होण्याचे मार्ग तर मोकळे होतीलच, पण तुमच्या डोक्यावरती जर असं आपण एखाद्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतो ना, ते टेन्शनसुद्धा तुमचं कमी होईल। डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखा वाटेल। उपाय अगदी घरगुती आहे, फार खर्च पण नाही आहे। एक नारळ, थोडेसे फुटाणे आणि थोडासा गूळ किंवा एकच मोतीचुराचा लाडू, अगदी कोणीही हा उपाय अगदी सहज करू शकतो। उपाय जरूर करा आणि अनुभव मला जरूर कळवा। कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे हे विसरू नका। चला तर मग, जय जगदंब, जय भवानी।